पुसेसावळी जातीय दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या नूरुल हसन शिकलगार यांच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत. मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगलीच्या प्रयत्नांना यश. पुसेसावळी दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या नूरुल हसन शिकलगार यांच्या कुटुंबाला 5 लाखांच्या मदतीचा धनादेश आज 23 सप्टेंबर रोजी नूरुल हसनच्या कुटुंबियांना देण्यात आला. सांगलीच्या मदनी चॅरिटेबल ट्रस्टकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख, मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, मदनीचे महासचिव सुफियान पठाण तसेच मृत नूरुल हसनचे कुटुंबीय उपस्थित होते. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे समाजकंटकांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नूरुल हसन शिकलगार यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र शासनाकडून 5 लाखांची आर्थिक मदत मंजूर झाली होती. राज्याचे मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी तसा शासन निर्णय घेतला होता. आज त्याची पूर्तता होऊन मयत नूरुल हसनची पत्नी आयशा यांच्या नावे मदतीचा धनादेश बँकेत पाठवण्यात आला. पुसेसावळी गावात मुस्लिम समाजाच्या घरांवर समाजकंटकांनी हल्ले करून त्यांच्या मालमत्तेची नासधूस करत अनेकांना जबर मारहाण केली होती. गावात असणाऱ्या मस्जिदमध्ये नमाज पठणासाठी मस्जिदमध्ये गेलेल्या नूरुल हसनला मस्जिदमध्ये घुसून त्याला जबर मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. निरपराध असलेल्या नूरुल हसनच्या कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आर्थिक मदतीचे आश्वासन दिलं होतं. मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. त्याला यश मिळालंय. या मदतीमुळे नूरुल हसनची पत्नी आणि त्यांचे कुटुंब यांना आर्थिक हातभार लागला आहे. राज्याचे मुख्य सचिव म्हणून सुजाता सैनिक यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर मदत देण्याच्या निर्णयाला गती मिळाली आहे. मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद आणि महासचिव सुफियान पठाण यांनी पुसेसावळीमधील अन्याय पीडित लोकांना घेऊन पाठपुरावा केला. त्यासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच राज्याच्या मंत्रालयात पाठपुरावा करून पूर्वी असणारी 1 लाखांच्या ऐवजी 5 लाखांची मदत मिळावी म्हणून प्रयत्न केले. राज्याच्या मुख्य सचिव म्हणून सुजाता सैनिक यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर मदतीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केला होता. आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सद्दाम सय्यद आणि महासचिव सुफियान पठाण यांनी प्रयत्न केल्याबद्दल मदनी ट्रस्ट आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे शिकलगार कुटुंबियांनी आभार मानले. यावेळी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे कराड तालुका अध्यक्ष उमर सय्यद, मौलाना साहिल, इमरान बेग उपस्थित होते. अस्सलाम वालेकुम। मैं आयशा नूरुल हसन शिकलगार, शहीद नूरुल हसन शिकलगार की पत्नी। आज उनको शहीद होकर 1 साल हो गया और 1 साल के बाद मुझे सरकार की तरफ से कॉम्पेंसेशन मिला है और ये सब मदनी चैरिटेबल ट्रस्ट की वजह से हुआ है, क्योंकि उन्हें लगातार 1 साल तक इसके लिए कोशिश की, उसका फॉलो किया और आखिरकार ये आज मंजूर हो गया। ये ऑर्डर मुझको मिली है, इसलिए मैं तहे दिल से उनका शुक्रगुजार करती हूँ। मैं आयशा नूरुल हसन शिकलगार का मामू। आज शासन की तरफ से 5 लाख रुपए जो मदद मिलने वाली थी वो मिली है उनको। मैं तमाम मुस्लिम समाज का और मदनी चैरिटेबल ट्रस्ट का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। उन्होंने बहुत जिद्दोजहद करके पाठपुरावा करके ये मदद मिला की दी है, तो उनका भी शुक्रिया अदा करता हूँ, शासन का भी शुक्रिया। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।